खात्री आहे की आम्ही लवकरात लवकर नाशिकमधले नाही तर महाराष्ट्रामधलं नंबर 1 सेंटर बनवू आणि कालांतराने आम्ही इंडियामधलंही नंबर 1 सेंटर आम्ही बनवू. प्रोजेनेसिसमध्ये येणारे पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी तर हे स्वतःचं घरच आहे. परंतु मातृत्व सुखाची इच्छा असलेल्यांसाठीही डॉक्टर मळगावकर एक आपुलकीचा सल्ला देतात, तेही हक्कानं. लग्नाला 1 वर्ष होऊनही मूलबाळ होत नसेल, बरोबर राहूनही, तर डेफिनेटली त्यांनी यावं, ॲटलिस्ट इव्हॅल्युएशन करून घ्यावं. जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याची उपचार पद्धती घेऊन त्यांना मूलबाळ नक्की होणार. सेकंड, जर काही 1 वर्ष झालेलं नाही लग्नाला आणि जे लेडीजचं वय आहे ते 35पेक्षा जास्त आहे, 6 महिन्यातच त्यांनी येऊन इव्हॅल्युएशन करावं. किंवा लेडीजमध्ये आपण बघितलं बऱ्याच वेळा काय असतं, काही लेडीजच्या पाळी ज्या असतात, पिरियड जे असतात ते इरेग्युलर असतात. इरेग्युलर पिरियड्समुळे काय होतं, 1-1.5 महिन्याला पिरियड येणार, 2 महिन्याला पिरियड येणार आणि त्या इरेग्युलर पिरियड्समुळे त्यांचे वंध्यत्व होतं. तर अशा लेडीजनी जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही कन्सल्ट करणार तर त्याचा बेनिफिट हा लवकर आपल्याला होऊ शकतो. वेळ वाया न घालता, इकडे तिकडे न फिरता त्यांनी प्रॉपरली ट्रीटमेंट घेणं हे फार महत्त्वाचं आहे. मातृत्वाचं स्वप्न सत्यात उतरवणारं प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर सर्वार्थानं युनिक असंच म्हणावं लागेल. हे बाकीच्या याच्यापेक्षा एक युनिक सेंटर आहे आणि याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी, तत्त्व, त्याच्यानंतर तंत्रज्ञान, इमोशन्स, जपणं पेशंटचं आणि पेशंटची केअर, ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र घेऊन चालतो आणि त्याच्यामुळेच आपण पेशंटला फार जास्त चांगल्या पद्धतीने रिझल्ट देऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या सेंटरचं आपण हे पण दिलं आहे, ड्रीम्स टू रिॲलिटी. त्यांचे जे स्वप्न आहे ते एक खरोखर करून दाखवणं हे प्रोजेनेसिसचं एक ध्येय आहे आणि याच्यासाठी आम्ही कंटिन्युअस काम करत राहणार आणि आम्ही त्याच्यासाठी त्या पद्धतीने आम्ही काम करतोही आहे. थँक्स टू नरहरी डॉक्टर, प्रोजेनेसिस टीम आणि ह्या हॉस्पिटलने मला फार खूप छान गिफ्ट मी दिले, दोन्ही गिफ्ट. की जे कोणी येईल ते रिकाम्या हाताने जाणार नाही, त्याला नक्कीच यश मिळेल. मळगावकर सरांचं आमच्यावर अनंत उपकार आहेत, त्यांचं बोलून सुद्धा उपकार फेडणार नाहीत. थँक्स टू डॉक्टर मळगावकर. थँक्स अ लॉट. टीम प्रोजेनेसिस, ड्रीम्स टू रिॲलिटी.